आणि आता बातमी आहे उपराष्ट्रपती पदासाठी। एनडीएकडून उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी आता व्यंकय्या नायडू यांचं नाव निश्चित झालेलं आहे। थोड्याच वेळामध्ये ते उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारीचा अर्ज सुद्धा भरणार आहेत। काल भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी नायडूंच्या नावाची अधिकृत घोषणा केली। दरम्यान व्यंकय्या नायडूंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांची जबाबदारी स्मृती इराणी आणि नरेंद्र सिंग तोमर यांच्याकडे देण्यात आलेली आहे। संसदीय कार्यमंत्री असलेले व्यंकय्या नायडू हे नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय मानले जातात। तसंच 2012 साली जेव्हा पहिल्यांदा मोदींचं नाव पंतप्रधान पदासाठी पुढे आलं तेव्हा नायडू सर्वात पहिल्यांदा मोदींच्या पाठीशी उभे राहिले होते। काँग्रेसनं मात्र पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळ कृष्ण गांधी यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केलंय। त्यामुळे आता व्यंकय्या नायडू आणि गांधी असा सामना होण्याची चिन्ह नाकारता येत नाहीये। भाजपकडून व्यंकय्या नायडू आणि काँग्रेसकडून गोपाळ कृष्ण गांधी अशी दोन नावं समोर आलेली आहेत आणि आता या दोघांमध्ये थेट लढत होणार आहे उपराष्ट्रपती पदासाठी। तर व्यंकय्या नायडू यांची आजवरची कारकीर्द कशी राहिलेली आहे त्यावरती एक नजर टाकूयात। व्यंकय्या नायडू 68 वर्षांचे आहेत। त्यांचा जन्म आहे आंध्र प्रदेशातल्या वेल्लोर जिल्ह्यातला। राज्यशास्त्रात पदवी घेतल्यानंतर आंध्र विद्यापीठातून त्यांनी कायद्याचा अभ्यास केला। प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय कायद्यात त्यांनी प्रावीण्य मिळवलं आणि विशाखापट्टणम विद्यापीठातून पदवी देखील। 1972 साली जय आंध्रा चळवळीतून पहिल्यांदा ते आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनात सक्रिय झाले। 1974 ला जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीमध्ये दक्षिणेतल्या विद्यार्थी चळवळीचं नेतृत्व त्यांनी केलं। इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावल्यानंतर व्यंकय्या नायडू यांनी काही काळ तुरुंगवासही भोगला। 1978 पासून 1983 पर्यंत आंध्र विधानसभेमध्ये त्यांनी आमदार म्हणून कारकीर्द केली आणि ती त्यांची कारकीर्द विशेष गाजली सुद्धा। 1998 पासून सलग 3 वेळेला नायडू राज्यसभेवर निवडून गेले। यानंतर 99 ला वाजपेयी यांचं सरकार जेव्हा पहिल्यांदा केंद्रात आलं त्यावेळेला मंत्रिमंडळात ग्रामविकास मंत्री म्हणून व्यंकय्या नायडू यांनी काम पाहिलं। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष हा सुद्धा त्यांचा कार्यकाळ वेगवान होता। आणि आता नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर केंद्रात नगरविकास आणि संसदीय कार्य अशी दोन महत्त्वाची मंत्रिपदं ही व्यंकय्या नायडू यांच्याकडे होती। आणि या संदर्भामध्ये अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत कदम आहेत। प्रशांत, दोन्ही उमेदवार आता अर्ज भरण्यासाठी केव्हा पोहोचणार आहेत? अमोल, एनडीएचे जे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार आहेत व्यंकय्या नायडू हे आता नॉमिनेशन अर्ज भरतायत आणि यूपीएचे जे उमेदवार आहेत ते 11:15 वाजता म्हणजे 11:45 अर्ज भरणार आहेत। खरं तर एनडीएची उपराष्ट्रपती पदामधली जी आकडेवारी आहे त्याच्यावरून एनडीएचे उमेदवार व्यंकय्या नायडू हे उपराष्ट्रपती बनणार याच्यामध्ये कुठलीही शंका असण्याचं कारण नाहीये। 5 ऑगस्टला मतदान होणार आहे आणि त्याच दिवशी निकाल जे आहेत ते जाहीर होणार आहेत। गोपाळकृष्ण गांधी यांच्या बाजूनं खरं तर यावेळी नितीश कुमार आहेत, जे नितीश कुमार उपराष्ट्रपती पदासाठी भाजपच्या बाजूला होते, त्यांनी उपराष्ट्रपती पदासाठी मात्र आपण यूपीएच्या बाजूला असणार आहोत अशा पद्धतीची भूमिका व्यक्त केलेली आहे। मात्र तरी देखील लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही खासदारांची जर मतं गृहीत धरली तर व्यंकय्या नायडू यांचा विजय जो आहे तो निश्चित आहे। उपराष्ट्रपती पदासाठी केवळ लोकसभा आणि राज्यसभेचे जे निवडून आलेले खासदार आहेत ते मतदान करत असतात। राष्ट्रपती पदाप्रमाणे इथं विधानसभेच्या आमदारांचा काही प्रश्न येत नाही आणि लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही ठिकाणी सध्या बीजेपी नंबर 1 वरती आहे। राज्यसभेमध्ये थोडंसं बहुमत कमी असलं तरी 393 हा जो एक एकूण आकडा आवश्यक आहे तो बीजेपीला अगदी सहज गाठता येतोय। 407 मतं जी आहेत ती जवळपास एनडीएकडे आहेत, ज्याच्यामध्ये शिवसेना आणि अकाली दल यांच्या देखील मतांचा समावेश आहे। ही एनडीएची मतं झाली। याच्याशिवाय एआयडीएमके, त्याच्यानंतर टीआरएस आणि वायएसआर काँग्रेस, जगनमोहन रेड्डी यांचा जो पक्ष आहे यासारख्या दलांनीही एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळं व्यंकय्या नायडू यांचा विजय होणार याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाहीये। अर्थात ही लढाई जी आहे ती वैचारिक लढाई निर्माण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे आणि म्हणूनच महात्मा गांधींचे नातू गोपाळ कृष्ण गांधी जे खरं तर गुजरातमधले आहेत, याशिवाय ते
अनेकदा राज्यपाल राहिलेले आहेत आणि सध्या म्हणजे तामिळनाडूशी देखील त्यांचं एक वेगळं कनेक्शन आहे आणि या माध्यमातून गांधी आडनावाचा व्यक्ती जो आहे तो या निवडणुकीमध्ये उतरून एक प्रकारे वैचारिक लढाई निर्माण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. मात्र त्याला कितपत यश येतं याच्यावरती मात्र प्रश्नचिन्ह आहे. व्यंकय्या नायडू यांची उमेदवारी देऊन भाजपने एक प्रकारे त्यांची जी निष्ठा होती त्या निष्ठेचा सन्मान केलेला आहे. कारण अगदी लहानपणापासून त्यांचे संघाशी संबंध आहेत. याच्याशिवाय ते राज्यसभेचे खासदार राहिलेले आहेत 4 वेळा. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. केंद्रामध्ये अनेक मंत्रिपद त्यांनी सांभाळलेले आहेत आणि मोदी युग जेव्हा सुरू झालं भाजपमध्ये तेव्हा अगदी सगळ्यात पहिल्यांदा जे मोदींच्या बाजूने उभे राहिलेले होते त्या काही मोजक्या नेत्यांच्यामध्ये व्यंकय्या नायडू यांचा समावेश होतो आणि त्यामुळे त्यांना उपराष्ट्रपती पदाची ही उमेदवारी जी आहे ती बहाल करण्यात आलेली आहे. आज 11 वाजता म्हणजे आता थोड्याच वेळात त्यांचं नॉमिनेशन जे आहे ती प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर 12:15 वाजता युपीएचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधी हे त्यांचा अर्ज भरतील. प्रशांत, खूप खूप धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल आणि या विश्लेषणाबद्दल.